विद्यार्थी मित्रांनो, वेलकम टू अवर चॅनल. आज बघणार आहोत DMER भरतीसंबंधी अतिशय मोठी अपडेट आलेली आहे. तर रिझल्ट संबंधित चांगली अपडेट, चांगली माहिती बघा या व्हिडिओमध्ये तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे. तर या ठिकाणी मोठी अपडेट रिझल्टबद्दल मिळालेली आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण बघूया 90 ते 120 वाल्यांची बघा निवड होण्याची चान्सेस आहे. 90 ते 120 वाल्यांची निवड होण्याची चान्सेस आहे. तर या ठिकाणी कोणाचे 90 ते 120 या रेंजमध्ये सिलेक्शन होणार आहे आणि कशा प्रकारे होणार आहे ही माहिती सर्वांनी बघा. या ठिकाणी अतिशय मोठी अपडेट. आणि बघा या ठिकाणी डॉक्युमेंट्ससुद्धा तुम्हाला तयार ठेवायचे आहे, कारण की बघा वेळेवर डॉक्युमेंट्स तुमचे रेडी राहत नाही. त्यानंतर इतक्या दूर येऊनसुद्धा तुमचे सिलेक्शन लिस्टमध्ये नाव येऊनसुद्धा तुम्ही त्या ठिकाणी फायनली सिलेक्ट होऊ शकत नाही. थोड्या थोड्या डॉक्युमेंट्सने बघा काही पोस्ट अशा आहे DMERच्या अंतर्गत, जसे लॅब टेक्निशियन झाले, त्यानंतर लॅब टेक्निशियन, लॅब असिस्टंट, फार्मासिस्ट आणि समाजसेवा अधीक्षक वगैरे. तर त्यामध्ये तुम्हाला काउन्सिलचे रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट लागते. तर ते रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट जर तुमच्याजवळ नसेल आणि जर ते एक्सपायर झालेले असेल तर या ठिकाणी तुम्ही सिलेक्ट होऊनसुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनमधून बाद केल्या जाऊ शकते. त्यामुळे आत्ताच सावधान व्हा. जर तुमच्याकडे सर्टिफिकेट नसेल तर ते बनवून घ्या, लगेच बनवून घ्या. काही ना काही प्रयत्न करून जितक्या लवकर डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनच्या आधी बनवण्याचा प्रयत्न करा. तर आता बघा याची प्रोसिजर कुठपर्यंत आलेली आहे DMERची. तर DMERची प्रोसिजर बघा, या ठिकाणी पहिली रिस्पॉन्स शीट आलेली आहे, त्यानंतर सेकंड रिस्पॉन्स शीटसुद्धा आलेली आहे. आणि या ठिकाणी बघा ज्या 17 पोस्ट होत्या त्यापैकी 16 पोस्टच्या या ठिकाणी बघा अजून 16 पोस्टच्या पहिल्या मेरिट लिस्ट आलेल्या आहे. आणि लायब्ररीची जे पद होते त्याची पहिली आणि दुसरी मेरिट लिस्ट दोन्हीही आलेल्या आहे. आता फक्त उरलेल्या पदांच्या या ठिकाणी फायनल मेरिट लिस्ट, कॅटेगरी वाईज मेरिट लिस्ट यायच्या बाकी आहे. तर त्यासंबंधित सर्वात मोठी गुड न्यूज, सर्वात मोठी आनंदाची बातमी तुमच्यासाठी आपण घेऊन आलेलो आहे. तर ती आनंदाची बातमी काय आहे या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि जर चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर आपल्या SPM स्टडीज या चॅनलला सबस्क्राईब करा. अतिशय महत्त्वाच्या अपडेट्स आणि एक्झाम संबंधित माहिती तुम्हाला आपल्या या SPM स्टडीज चॅनलवर मिळत असते. तर बघा 90 ते 120 मार्कवाल्यांना कोणाचं सिलेक्शन होऊ शकतं. तर कोणत्या कोणत्या पोस्ट या ठिकाणी अशा आहे की ज्यामध्ये 90 ते 120 मार्कवाल्यांचं सिलेक्शन होऊ शकतं. तर बघा कसं होऊ शकतं 90 ते 120 मार्कवाल्यांचं सिलेक्शन. तर या ठिकाणी बघा समांतर आरक्षणामध्ये जे लोक येतात, जसे एक्स सर्व्हिसमॅन झाले, तर एक्स सर्व्हिसमॅन वगैरे आणि प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, फक्त या लोकांचेच 90 ते 120 मार्क असेल, या रेंजमध्ये मार्क असेल तर त्यांचं सिलेक्शन होऊ शकतं. कारण की बघा त्यांची संख्या खूपच कमी आहे, कोणाकोणाजवळ त्याचं सर्टिफिकेट नाही आहे. त्यामुळे त्यांचं सिलेक्शन 90 ते 120 मध्ये होणार आहे. आणि जे बाकीचे लोक आहे जसे ओपन, OBC, SC ST त्यांचं सिलेक्शन या रेंजमध्ये होऊ शकत नाही. त्यांना बघा या ठिकाणी 150च्या वरती किंवा 130 ते 150 या रेंजमध्ये मार्क असेल तर त्यांचं सिलेक्शन होऊ शकतं. जसं लॅब असिस्टंट झालं, लॅब टेक्निशियन झालं, या पदासाठी बघा मुलांची रेंज आहे ती 120 ते 140 या रेंजमध्ये मार्क असेल तर लॅब टेक्निशियन मध्ये त्यांचं सिलेक्शन होऊ शकतं. आणि लॅब असिस्टंटमध्ये त्याच्यापेक्षाही कमी मार्कावर सिलेक्शन होऊ शकतं, कारण की दोन्हीही पदासाठी बघा सेम लोकांनी फॉर्म भरलेले आहे. तर मॅक्झिमम लोक जे आहेत या ठिकाणी लॅब टेक्निशियन या पदासाठी जाणार आहे आणि त्यामुळे त्यांची जागा लॅब असिस्टंटसाठी खाली होणार आहे. आणि त्यामुळे लॅब असिस्टंटमध्ये कमी मार्कावर देखील लोकांचे सिलेक्शन होणार आहे. आणि बघा या ठिकाणी फार्मासिस्ट पदासाठी बघा सर्वात जास्त या ठिकाणी पोस्ट होत्या, वॅकन्सीज होत्या. आणि फार्मासिस्ट पदामध्ये 28 मार्काचं नॉर्मलायझेशन देखील झालं आहे. त्यामुळे फार्मसीची कट ऑफ जी आहे ती या ठिकाणी जास्त जाणार आहे. या ठिकाणी 160च्या वरती फार्मासिस्टची कट ऑफ राहणार आहे. आणि समाजसेवा अधीक्षकची देखील या ठिकाणी 160च्या वरती कट ऑफ राहणार आहे. आणि बाकीच्या पदांसाठी देखील सेम कट ऑफ राहणार आहे 150च्या वरती. तर डॉक्युमेंट्स काय तुम्हाला लवकरात लवकर तयार करायचे आहे. या ठिकाणी तुम्हाला एज्युकेशनचे डॉक्युमेंट्स म्हणजे तुमचे एज्युकेशन क्वालिफिकेशन, डिग्री, ग्रॅज्युएशन 10वी 12वी, नंतर कास्ट सर्टिफिकेट, डोमासाईल सर्टिफिकेट, नंतर तुम्ही नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट देखील रेडी ठेवा. OBC कॅन्डिडेट असाल तर EWS असाल तर EWS. आणि त्यानंतर बघा तुम्हाला TC वगैरे, कॉलेजची TC वगैरे सर्व काही डॉक्युमेंट्स, आधार कार्ड, पॅन कार्ड तयार ठेवायचे आहे लवकरच. आता याचा बघा फायनल रिझल्टची अपडेट तुम्हाला आता
सांगून देतो. आपण या ठिकाणी DMARच्या ऑफिशियल वेबसाईटवर गेलो आणि त्यावरून तिथे डीनचा नंबर होता. तर सॉरी डीनचा नाही तर DMARच्या अंतर्गत जो कोणी या ठिकाणी नंबर दिलेला होता कॉन्टॅक्ट सेक्शनमध्ये त्याला आपण कॉन्टॅक्ट करून बघितला. पण त्या ठिकाणी बघा कोणताही रिप्लाय त्यांच्याकडून एक्झॅक्ट आला नाही. नंतर परत आपण दुसऱ्या दिवशी कॉल करून बघितला तर त्या ठिकाणी कॉल रिसीव्ह झालेला होता. तर त्यांनी सांगितलं की आता 2 ते 3 दिवसामध्ये DMARचा रिझल्ट तुम्हाला बघायला मिळणार आहे. कॅटेगरी वाईज मेरिट लिस्ट तुम्हाला बघायला मिळणार आहे आणि प्रोसिजर आता आम्ही फास्ट करणार आहोत. सर्व रिझल्ट आमच्याकडे आलेले आहे आणि आता आम्ही लवकरच सर्व रिझल्ट जे आहे ते या ठिकाणी वेबसाईटवर टाकणार आहोत. त्यामुळे तुम्ही सर्वांनी वेबसाईट बघत राहा असं त्यांनी या ठिकाणी सांगितलेले आहे. त्यामुळे आता सर्वात मोठी गुड न्यूज मला भेटलेली आहे. DMARचा रिझल्ट लवकरच पब्लिश होणार आहे. त्यामुळे सर्वांनी आता तयारीला लागा आणि बघा पुढची DMARची भरती देखील लवकरच येणार आहे. 5,000 जागेसाठी DMARची परिचारिकेसाठी भरती येणार आहे. त्यामुळे सर्वांनी तयारीत राहा या ठिकाणी. आणि बघा ठाणे महानगरपालिकेमध्ये देखील या ठिकाणी खूप मोठी भरती चालू होती. खूप लोकांनी फॉर्म भरलेले होते. त्यामध्ये स्टाफ नर्स वगैरे फार्मासिस्ट वगैरेच्या जागा ज्या आहेत ते भरल्या जात आहे. तर त्याची देखील तुम्ही चांगल्या प्रकारे तयारी करा. तर चला भेटूया पुढील अपडेटमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला देखील सबस्क्राईब करा. जेव्हा रिझल्ट लागेल तेव्हा तुम्हाला अपडेट आपल्या चॅनलवर मिळून जाईल.